श्री हरे नमः. श्री वादिराजाचार्य कृष्णाचार्य वरखेडकर यांच्या प्रवचनांच्या मालिकेतील श्रीमदानंद तीर्थ भगवत पादाचार्य प्रणीतम श्रीमद भगवद्गीता भाषण पंचमोऽध्यायः श्लोक पहिला. देवं नारायणं नत्वा सर्वदोषविवर्जितं परिपूर्णं गुणश्चान् गीतार्थं वक्ष्यामि लेशतः. नष्टधर्मज्ञानलोककृपालभिः ब्रह्माण्डत्रयेनादिकल्पितो ज्ञानप्रदर्शनाय भगवान् व्यासो अवततार. ततश्च इष्टानिष्टप्राप्तिपरिहारसाधनादर्शनात् वेदार्थ अज्ञानाच्च संसारे क्लिश्यमाणानां वेदानधिकारिणां श्रीशूद्रादीनां च सर्वज्ञानद्वारा मोक्षो भवेत् कृपालुः. सर्ववेदार्थोपगृहीतान् तदनुक्त केवल ईश्वरज्ञानदृष्टार्थयुक्तान् च सर्वप्राणिनाम् अवगाह्य अनवगाह्य रूपां केवल भगवत्स्वरूपां प्रोक्षार्थं महाभारतसंहितामधिकृपद. ओम. धृतराष्ट्रोवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवः मामकाः पाण्डवाश्चैव किमकुर्वत संजय. श्रीभगवानुवाच अशोच्यान् अन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश्च भाषसे गतासून् अगतासूंश्च नानुशोचन्ति पंडिताः. अथ पंचमोऽध्यायः. तृतीयाध्यायोक्तमेव कार्य कर्मयोगं प्रपंचयते अनेन अध्यायेन. तृतीयाध्यायामध्ये सांगितलेला कर्मयोग या पाचव्या अध्यायात स्पष्टीकरण करून सांगत आहेत. यदृच्छालाभसंतुष्टश्च इत्यादी वाक्यांनी संन्यासाबद्दल सांगितले. कुरु कर्मैव इत्यादिना कर्मयोग. कुरु कर्मैव तस्मात् त्वं कर्मज्यायो ह्यकर्मणः वगैरे त्या श्लोकांनी कर्मयोगाच्या बद्दल सांगितलं होतं. ते नियमन वगैरे देखील सांगितलं कसं नियमन करावं काय. आता हे सगळं सांगितलं होतं ना. यतः कर्षसि देवेश नियम्य सकलं जगत अधोदन्ति मुनयः कृष्णन्तां ब्रह्मवादिनः. सगळ्या लोकांना ओढून खेळतून आणतोस, नियमन करतोस आणि सगळ्या जगातावर वाहतोस म्हणून तुला काय म्हणतात, कृष्ण म्हणतात. असं महाकूर्म पुराणात सांगितलंय. संन्यास शब्दाचा अर्थ भगवान एव अक्षती परमात्म्याने सांगितलं. एकूण प्रश्नाचा अभिप्राय. कारण श्रीकृष्णाने काय सांगितलं, संन्यास श्रेष्ठ आहे म्हणून सांगितलं. संन्यास जर श्रेष्ठ असेल तर मग मला संन्यास धर्म सोडून देऊन युद्धासाठी कशाला लावायला आहे, तत्विरुद्ध असणार असतं विचारला असत. अर्जुन विचारला. अर्जुन उवाच संन्यासं कर्मणां कृष्ण पुनर्योगं च वक्ष्यसि यच्छ्रेतयोरेकं तन्मे ब्रूहि च निश्चितम्. अर्जुनाने प्रश्न विचारले असताना भगवान सांगायला. भगवान उवाच संन्यासः कर्मयोगश्च निःश्रेयसकरावुः तयोस्तु कर्मसन्न्यासात् कर्मयोगो विशिष्यते. तेव्हा संन्यास आणि कर्मयोग हे दोन्ही पण निःश्रेयसकर आहेत, म्हणजे मोक्षदायक आहेत. त्यापैकी कर्मसन्यासापेक्षा कर्मयोग विशिष्ट असतो. कर्मसन्यासापेक्षा कर्मयोग हा विशिष्ट आहे म्हणून त्याच्याबद्दल सांगावं. नाही संन्यासो यत्याश्रम. संन्यास म्हणजे संन्यास आश्रम नाही, यतिआश्रम नाहीये. द्वंद्वत्यागात् संन्यासान् मत्पूजैव गरीयसी म्हणून आहे. द्वंद्वत्यागात तू द्वंद्व सुखदुःखादिकांचा त्याग करण्यापेक्षा संन्यासामुळे म्हणजे माझी पूजा करणं हे सर्वश्रेष्ठ आहे म्हणे. सगळं सोडून बसण्यापेक्षा हे छान.
तानि वा एतान्यवराणि तपांसि न्यास इव एव अत्यरेचयेत अरेचयत एव अत्यरेचयत हे सगळे तप इत्यादी जे आहेत आवर आहेत. न्यास एव अत्यरेचयत अत्यरेचयत म्हणजे श्रेष्ठ ठरलेला आहे न्यास. संन्यासस्तु तुरीयो यो निष्क्रियाख्या स धर्मकः. संन्यास म्हणजे तुरीय शेवटचा आश्रम आहे. त्या आश्रमामध्ये निष्क्रियाख्य क्रिया कोणत्याही नसतात. धर्मकः पण धर्म सोडून क्रिया न करता राहणं असं नाही आहे. म्हणून धर्म कोणतेही न करता नुसतं क्रिया त्याग करणे याला संन्यास होत नाही. उत्तमो धर्मो लोके सर्व धर्म करत संन्यास करणे. धर्म करत म्हणजे कोणते? संन्यासामध्ये सांगितलेले जे धर्म असतात ते सगळे आचरण करावे लागतात. त्याशिवाय दुसरं कोणतंही नसतं बरं का. तद्भक्तोभिः गच्छे तद्गृहस्थो न धार्मिकः. ते कार्य परमात्म्याचा भक्त असतो की नाही त्या भक्ताला देखील गृहस्थाश्रमामध्ये असला तरी त्या धार्मिक व्यक्तीला त्यांनी तेवढं आचरण केल्यासारखंच असते. तेवढं कर्म धर्म आचरण केल्यासारखंच. मग भक्तीश्च विरक्तीस्तदधिकारो निगत्यते. परमात्म्याच्या ठिकाणी भक्ती आणि इतर ठिकाणी वैराग्य असणारा जो व्यक्ती असतो त्याला अधिकारी म्हणतात बरं का. तोच तसं हे सगळं करण्यासाठी अधिकारी. ज्यावेळेस अधिकारी होतो तर गृहस्थ धार्मिक. अधिकारी झाल्यानंतर गृहस्थ जरी असलं तरी देखील धार्मिक असला तर पुरे. मग भक्तीश्च विरक्तीश्च विरक्ती तदधिकारो निगत्यते यदधिकारो भवती यदा अधिकारिको भवती. अधिकारी झाल्यानंतर ब्रह्मचर्यापि वर्ते प्रवृत्ती. म्हणून अधिकारी झाला तर परमात्म्याच्या ठिकाणी भक्ती असावी लागते विरक्ती असावी लागते. आणि तसं वैराग्य संपादन करून घेणे हे ब्रह्मचारी आश्रमामध्ये असताना देखील येऊ शकतात. म्हणून ब्रह्मचारी लोकांना देखील संन्यास घ्यायचा अधिकार आहे सांगितलं. नारद पुराणामध्ये हे सांगितलं. ब्रह्मचर्यादेव प्रव्रजे म्हणजे ह्याच्यामध्ये देखील उपनिषदामध्ये देखील ब्रह्मचर्यादेव प्रव्रजे. ब्रह्मचर्याश्रमामध्ये असताना प्रव्रजी व्हावं. उत्कृष्ट रीतीचा व्रजी म्हणजे संन्यासी व्हावं. यदेव विरजेत जे दिवसा स्वीकार करतो वैराग्यपूर्वक स्वीकार करावे. संन्यास म्हणजे वैराग्यपूर्वक स्वीकार करावे लागते. वैराग्य नसताना तुम्ही संन्यास घेतला तर व्यर्थ आहे. किती संन्यास येतो तुरी प्रीतिर्मम गरीयसी. चौथा आश्रम जो आहे संन्यास नावाचा मला खूप आवडतो. श्रेष्ठ अशी प्रीती मला त्यांच्यावर असते. हे हा मात्र अधिकारो न. ज्या लोकांना संन्यास घ्यायचा अधिकार नसतो तेषाम कर्म इति निश्चय. त्या लोकांनी कर्म करावे. जे अधिकारी आहेत की नाही तो ब्रह्मचारी जरी असला तरी देखील अधिकारीच होतो. जे अधिकारी नसतात तशा लोकांनी तुरी आश्रम जे आहे तुरी आश्रम म्हणजे संन्यास असतो त्या लोकांनी नुसतं कर्म करावं म्हणून नाही असं ब्राह्मपुराणात सांगितलं. म्हणून संन्यास इतका कठीण असलेला सांगितलं आहे. सर्वश्रेष्ठ असणारा देखील असं सांगितलं. संन्यास शब्दाचा अर्थ सांगायला दिले आहेत बरं का. ते नित्य संन्यासी यो न द्वेष्टि न कांक्षती निर्द्वंदो हि महाबाहो संबंधात प्रमुच्यते. नित्य संन्यासी म्हणून त्याला म्हणावं जो व्यक्ती न द्वेष्टी न कांक्षती. द्वेष करत नाही आणि कोणत्या दुसऱ्या गोष्टीची आकांक्षा करत. निर्द्वंद्व असावं म्हणजे सुख दुःख समान करून राहावा असा. लाभ सुख दुःख इत्यादी
समान रीतीने पाहणाऱ्याला निर्द्वंद्व हे महाबाहो असला व्यक्ती सुखाने संसार बंधनातून मुक्त होतो म्हणून सांगितलं आहे. संन्यास शब्दाच या प्रकारे सांगितलेलं आहे. यांनीच सांगितलं आणि श्रीकृष्णाने सांगितलं. संन्यासस्य निःश्रेयसकरत्वं ज्ञापयितुं तच्छब्दात्मं स्मारयति. संन्यास धर्माचा निःश्रेयसकर असणारा असा संन्यास धर्म आहे, संन्यास आश्रम आहे. निःश्रेयस म्हणजे काय? मोक्ष साधकत्व त्याच्यामध्ये आहे. ते सांगून देण्यासाठी त्या शब्दाचा अर्थ तुम्हाला इथे दाखवून दिला आहे. श्रेयस्स नित्य संन्यासी यो न द्वेष्टि न कांक्षति निर्द्वंद्वो हि महाबाहो सुखम बंधात प्रमुच्यते. आता संन्यासो हि ज्ञानांतरंगत्वेन उक्तः. संन्यास हे कोण? ज्ञानाचा अंतरंग, म्हणजे ज्ञान असल्याशिवाय संन्यास उपयोगाचा नाही. ज्ञान पाहिजेलच. ज्ञानाचं अंतरंगिक असणार अशी गोष्ट म्हणजे संन्यास असं सांगितलं. ततश्च तत्त्वग्रहणाय साधयेत्. भागवतामध्ये संन्यासाबद्दल सांगितलं. ततश्च तत्त्वग्रहणाय आलम म्हणजे त्या व्यक्तीला तत्वग्रहण म्हणजे तत्वज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी योग्यता नाही. जोपर्यंत तो संन्यास म्हणजे सगळे गोष्टी परमात्म्यावर विसंबून ठेवून देतो, परमात्म्यावर समर्पण करून टाकतो. सम्यक न्यास हा संन्यास. सम्यक म्हणजे उत्तम रीतीने दारान प्रियान सुतान प्राणान परस्मै सन्निवेदये. बायको मुलं घर दार सगळ्याच्या सगळ्या गोष्टी असणाऱ्या परमात्म्यावर ठेवून द्यावा म्हणजे समर्पण करावं. त्याला म्हणतात संन्यास बरं का. दारान प्रियान सुतान प्राणान परस्मै सन्निवेदये. म्हणजे त्याच्यावर ठेवून द्यावं, सगळ्यांचा भार त्याच्यावर टाकून द्यावा इत्यादी कामामध्ये सांगितले आहेत. आता कथम सहा अवमहा म्हणून तो संन्यास धर्म अव म्हणून कसा म्हणता येईल? सगळ्यात लहान म्हणून, कमी दर्जाचा म्हणून कसं म्हणता येईल बरं? सांख्य योगाविती म्हणून त्याकरता सांगितलेले आहेत. जे काही संन्यासाने प्राप्त होत नाही. सांख्य योग प्रवदंती न पंडित. सांख्य योग देखील न पंडिताः प्रवदन्ति श्रेष्ठा यदि पंडिताः न वदन्ति तथा. एकमप्याश्चितः सम्यक उभयोर्विंदते फलम. सांख्य आणि योग या दोन्ही मध्ये, संन्यास धर्मामध्ये किंवा सांख्य योग आचरण करण्यामध्ये दोन्ही मध्ये एकच फळ आहे. त्या दोन्ही पैकी एक जरी चांगल्या रीतीने आचरण केलं तर त्याच्यात दोन्हीच्या पासून येणारं जे फळ आहे ते एकच फळ मिळतं म्हणून सांगितलं. सांख्ये प्राप्यते स्थानम तत् योगैरपि गम्यते. एकम सांख्यंच योगंच यः पश्यति स पश्यति. सांख्य प्रक्रियेने जे काही स्थान प्राप्त होत ते योग प्रक्रियेने देखील प्राप्त होत. योगयुक्त असणारा मुनी मुनी होतो. ब्रह्म न चिरेणाधिगच्छति. आणि त्या ज्ञानाला परमात्म्याचं ज्ञान थोड्या वेळामध्ये प्राप्त होऊन जातो. म्हणून हे सगळे 10व्या श्लोकापर्यंतचे विषय सांगितलेले. अग्निमुग्धो हि वै धूमतांतः त्वं लोकं न प्रतिजानति. अग्नीमुळे मुग्ध झालेले जे लोक असतात, धूमतांतः आतमध्ये धूर असल्यासारखं मळ, धूम म्हणजेच मळ, मळ ज्याच्या मनामध्ये भरलेला असतो तो त्वं लोकं न प्रतिजानति. आपण कोणत्या लोकांमध्ये आहोत, कोणतं चांगलं आहे कोणतं वाईट आहे ह्याच्याबद्दल म्हणजे त्याला जाणीवच नसते.
मावः पदव्यः पितरस्मदाश्रिताः मावः पद पितरस्मदाश्रिता या यज्ञशालासन धूमवर्त्मनम् पदवी कोणालाच कळत नसते. पितर पितर अस्मदा आश्रित म्हणजे आमच्या आश्रयामध्ये असणारे आई वडील असतात किंवा यज्ञशालामध्ये देखील सगळीकडे धूम धूर 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 पांगलेला असताना आपण यज्ञ काय करत आहोत, कसं करावं, काय नाही तिकडे जाणीवच जात नाही. साम्य कर्मामध्ये ते धूम मार्गाने युक्त असणारे लोक जे असतात त्या लोकांना चांगलं वांगलं ह्याच म्हणजे कल्पना करणं, विचार करणं देखील जमत नाही. साम्य कर्म विषयक असणारी त्यांची भाव असतात की नाही, ज्यांची भावना असते की नाही, ते लोक हे त्वन्यता वदंतीचे बाला सगळ्यात तो असं म्हणणारे जे लोक असतात ते बाल बुद्धीने युक्त असतात. म्हणून धूम मार्गी शब्दाचा अर्थ धूम अंतःकरणाने युक्त असणारे ते ज्यांचं अंतःकरण धुराने भरलेलं असतं, म्हणजे धूर म्हणजेच पापाने भरलेलं असतं. ते लोक आपण कोणत्या लोकांमध्ये आहोत, काय करत आहोत, काय नाही त्याची कल्पना जाणीव त्यांना होऊ शकत नसते बरं का. एकमपि इत्यस्य अभिप्रायः. आता संन्यास आणि योग हे दोन्ही पैकी कोणताही मार्ग झाला तरी देखील तुम्हाला परमात्म्याचा अनुग्रह प्राप्त होतो म्हणून सांगितलं. त्याचा अभिप्राय काय ते सांख्ये प्राप्यते स्थान, सांख्य शास्त्राने जे स्थान प्राप्त होतात तत् योगैरपि गम्यते, ते योगाने देखील प्राप्त होऊ शकतो. योगिविरपि ज्ञानद्वारा ज्ञानफलम प्राप्यते इत्यर्थ. योगी लोकांनी देखील ज्ञान प्राप्त करून ज्ञानाच्या द्वारे ते फळ योगी लोकांना देखील मिळून जातं बरं का. एकम सांख्यंच योगंच, दोन्ही गोष्टी सांख्यशास्त्र असो किंवा योगशास्त्र असो दोन्हीने मुख्य विषय तर ज्ञान प्राप्त करून घेणं हे मुख्य एक विषय उद्देश ठेवून घेऊन जे कोणी सांख्य मार्ग किंवा योग मार्गाला असतात त्या लोकांना ज्ञान प्राप्त व्हावं लागतं. आणि ते ज्ञान जर मिळालं तरच तुम्हाला परमात्म्याचा अनुग्रह, परमात्म्याच्या अनुग्रहाला तुम्ही पात्र होता. इतश्च संन्यासात योगो वर इत्याह. आता संन्यासापेक्षा योग श्रेष्ठ म्हणून त्याबद्दल सांगायला. संन्यासस्तु महाबाहो दुःखमाप्तुम अयोगता योगयुक्तो मुनिर्ब्रह्म न चिरेणाधिगच्छति. हे महाबाहो, संन्यास जे आहे की नाही प्राप्त करून घेणं म्हणजे फार कठीण असतं, दुःखाने कष्टाने प्राप्त होत. योगयुक्त असणारा जो मुनी असतो की नाही त्याला मात्र लवकरच परमात्म्याचं ज्ञान प्राप्त होऊ शकतं बरं का. योगयुक्तो मुनिर्ब्रह्म न चिरेणाधिगच्छति. थोड्या काळामध्येच त्याला ब्रह्मज्ञान प्राप्त होऊ शकतं बरं का योगयुक्त व्यक्तीला, म्हणून सांगितलं आहे. इतश्च संन्यासात योगो वरः इत्याह. आता या श्लोकामध्ये काय सांगितलं तुम्हाला, संन्यासापेक्षा योग हा श्रेष्ठ आहे म्हणून सांगितलं. संन्यास असतो म्हणून त्याने सांगितलं योगाभावे मोक्षादि फलम न भवती. योग असल्याशिवाय उपाय केल्याशिवाय मोक्षाधिकाचे फळ प्राप्त होत म्हणून त्या 6व्या श्लोकामध्ये सांगितलं. आता म्हणून याकरता काय करावं, कामजयाति दुःखमेव तस्य. काम निग्रह करणं हे फार दुःख असते, कष्टाचं असते आणि तसं झाल्याशिवाय संन्यास घेत आहेत. म्हणून ते संन्यासापेक्षा योग हा उपाय करणं हा श्रेष्ठ आहे. ज्ञान उपाय मार्ग प्राप्त करून घेणं हा श्रेष्ठ आहे. मोक्षात येव ही फलम. मोक्षादी का जर त्याच्याने मिळत असेल तर फळ मिळलं. अन्यत फलम अल्पत्वात अफलमेव इत्याचया. हो दे, मोक्ष नाही मिळाला, दुसरं स्वर्गाधिक लोक मिळाले की चालतंय की पुरे की मिळालं म्हणून म्हणलं तर
हे मामूल आहे. मोक्षापेक्षा ते कमी आहेत त्या अभिप्रायाने सांगितलं. अन्यत फलम अल्पत्वात अफलमेव. अल्प म्हणजे अल्प लक्षणाचं असतं, अल्प फल मिळतं स्वर्गाधिकाच्या पेक्षा. स्वर्गाधिकामुळे अल्प फळ मिळत, म्हणून अल्प फळ मिळतं, काही हरकत नाही, एवढं तरी मिळालं की समजून घ्या ना. मोक्ष फल मिळण्यापेक्षा ते किती कमीच. विना मोक्ष फलम यत्तु न तत्फलम उदीर्यते. पद्मपुराणात सांगितलं मोक्ष फलापेक्षा दुसरं कोणतंही फळ मिळालं तरी देखील ते फळ मिळालं असं समजून घेऊ नाही. विना मोक्ष फलम यत्तु न तत्फलमुदीर्यते यत् महाफल योग्यम तस्य अल्पम फलमेव न भवति. जो महाफलाला योग्य असतो त्याला अल्प फलाची कामना होऊ शकत नाही, आणि ते अल्प फल त्याला ते फलदायक होत असं समजू नका. यथा पद्मरागस्य तंडुलमोष्टी. पहा, तसं पद्मराग हातामध्ये पद्मराग धरले, एक मूठभर पद्मराग घेत, म्हणजे पद्मराग म्हणजे पिवळे खडे, आणि तंडुल एका हातात घेतले. त्यापैकी कोणती मूठ श्रेष्ठ असते? ज्या हातामध्ये पद्मराग धारण केलेलं असते, जे स्वीकार केलेलं असते, ते ती मूठ मोठी. तांदुळाची मूठ असण्यापेक्षा पद्मरागाची मूठ जास्त श्रेष्ठ आहे. तसं महाफल म्हणजे मोक्ष एका हातात, आणि दुसरे स्वर्गादी फळ नावाचं एक दुसऱ्या हातात. असं असताना योगयुक्त असणाऱ्या व्यक्तीने महाफलाची अपेक्षा करावी का अल्पफलाची अपेक्षा करावी? संन्यासाला योग्य असणारा व्यक्ती केव्हाही महाफलाचीच अपेक्षा करतो. तो अल्पफलाची अपेक्षा करणारच नाही, आणि त्याला अल्पफल मिळते म्हणून सांगितलंय. महाफल योगयुक्त चेत संन्यास एव इत्या. महाफलाला योगाला योग्य असणारा फळ म्हणजेच महाफळ म्हणजेच संन्यास आश्रमाने प्राप्त होतो. म्हणून संन्यासी मला फार आवडतात कृष्णाने सांगितलं. योगयुक्त म्हणून योगयुक्त संन्यासस्तु महाभावो दुःखमाप्नोति. अयोगत योगयुक्तो निर्ब्रह्मानतिरेणाधिगच्छति. योगयुक्त असणाऱ्या बुद्धीला ब्रह्मज्ञान थोड्या दिवसातच प्राप्त होऊ शकतो म्हणून सांगितलं आहे. सही लोके मुनिर्नाम यः काम क्रोध वर्जितात. मुनी म्हणजे कोणाला म्हणतात? त्या लोकांमध्ये मुनी म्हणून कोणाला म्हणावं? यः काम क्रोध वर्जितः. त्यांनी काम आणि क्रोध सोडून दिलेले आहेत, तशा व्यक्तीला मुनी म्हणावा म्हणून सांगितलं. एतदेव प्रपंचे. हीच गोष्ट स्पष्टीकरण सांगितलेलं आहे बरं का 7व्या श्लोकामध्ये. योगयुक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेंद्रिया सर्वभूतात्मभूतात्मा कुर्वन्नपि न लिप्यते. योगयुक्त असणारा व्यक्ती शुद्ध असणाऱ्या मनाने, बुद्धीने, ज्ञानाने, विजितात्मा जितेंद्रिया, सगळे आपल्या ह्याच्यावर निग्रह करून घेतो, सेल्फ कंट्रोल घेऊन, इंद्रिय सगळे निगृहित करून घेऊन, सर्व भूतात्मा सर्व प्राण्यांच्या मध्ये परमात्म्याचं चिंतन करत कुर्वन् विनलिप्यते. कोणतेही कर्म केलं तरी ते त्याला लागू होत नसतं बरं का. नैव किंचित करोमि इति, त्याच्यामध्ये मी काहीच करत नाही असं मनामध्ये समजून घेऊन, नैव किंचित करोमि इति युक्तो मन्येत तत्त्ववित्. तत्वज्ञानी असणारे लोक मी काहीही करत नाही, जे काही आहे ते भगवंताच्या इच्छेने केलेलं आहे, भगवंतानी केलेलं आहे, भगवंताची इच्छा असं समजून जो कोणी करत असतो की नाही, तसा व्यक्ती योगयुक्त या इत्यादिकांनी सांगितलं. सर्वभूतात्मभूत परमेश्वर. आता इथं सर्वभूतात्मा म्हणून म्हणलेत ना, त्याचा अर्थ आचार्यांनी स्पष्टीकरण करून सांगितलेलं आहे स्पष्टपणे. सर्वभूत सर्वभूत आत्मभूत असं कोण असत? सर्वभूत म्हणजे सर्व प्राणी, त्यांच्या हृदयामध्ये राहणारा सर्वश्रेष्ठ कोण आहे? तर परमेश्वर.
सर्वभूतात्मभूतात् सर्वभूतात्मभूतः परमेश्वर यच्चाप्नोति यच्चाप्नोति यदा तत्ते यश्चाद्य विषयानिह. आत्मशब्दाचा अर्थ सांगितलं रे. यच्चाप्नोति यदा दत्ते यच्च आपनोति यत् आदत्ते तत् आत्मा स आत्मा स आत्मभूतः स्वस्य समीपं प्रत्यादानादिकर्ता आपल्या जवळ असलेलं सगळ्या लोकांना देणारा त्याला आत्मा म्हणतो. ज्यांना ज्यांना जे जे पाहिजे ते सगळं देणारा परमात्मा आहे बघा. इत्यादानादिकर्ता याप्रमाणे आदान उपादान करणारा जो असतो की नाही त्याला आत्मा म्हणतात. यश सर्व भूतात्मभूतात्मा जो कोणी सर्व प्राण्यांच्या मध्ये राहून आदान प्रदान इत्यादी क्रिया करत असतो की नाही त्याला आत्मा म्हणून. तर आत्मशब्दाची व्याख्या केलेली आहे बरं का. आत्मशब्द म्हणजे अशा रीतीने त्याचा अर्थ समजून घ्यावा. संन्यासाच्या बद्दल स्पष्टीकरण 2 श्लोकांनी संन्यासाचे स्पष्टीकरण केलं. नैव किंचित करोमि युक्तो मन्येत तद्वैत पश्चन् शृण्वन् स्पृशन् जिघ्रन् अश्नन् गच्छन् स्वपन् श्वसन् प्रलपन् विसृजन् गृह्णन् उन्मिषन् निमिषन् अपि इंद्रियाणि इंद्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन्. असावं बरं का. संन्यास म्हणजे आता असावा. योगयुक्त असणारा असा जो संन्यासी असतो की नाही तो कसा असावा. नैव किंचित करोती करोमी काही करत नाही असं हे काम आपल्याकडून घडत असताना मी काहीही करत नसतो. नैव किंचित करोमी युक्तो मन्येत तत्त्वविद तत्वज्ञानी असणारा मनुष्य जे काही कर्म करत असतो त्यावेळेस मी सगळं काही करत नाही असं समजून पश्चन डोळ्याने पाहिला तरी देखील मी पाहिलं नाही. कानाने ऐकलं तरी देखील मी ऐकलं. स्पर्श केला तरी देखील मी केलेलं नाही. आग्रहण वगैरे केलं तरी देखील मी केलं नाही. काही खाल्लं तरी देखील मी खाल्लं नाही. हिंडत असताना देखील मी हिंडा लागलो असं नाही. श्वासोच्छ्वास घेत असताना मी घेत नाहीये. श्वास आणि उच्छ्वास स्वप्न झोपलेला असताना देखील मी झोपला असं. कोणाशी बोलायला लागला असताना मी बोलत आहे. विसर्जन काही विसर्जन करायला लागलं तरी देखील मी करत आहे असं. ग्रहण करायचं असताना देखील उन्मिशन झाकताना किंवा उघडताना ग्रहण करत असताना हे सगळं मी काही करत नसतो. इंद्रियाणी इंद्रियार्थेषु वर्तन्ते सगळे इंद्रियांना पाहिजे असलेल्या पदार्थामध्ये सगळे इंद्रिय आपल्या आपल्या पाहिजे असलेल्या पदार्थामध्ये आसक्त असतात आणि करत असतात असं समजून इथे धारयन मनामध्ये ठेवून ब्रह्मण्य आदाय कर्माणि संगम त्यक्त्वा करोति लिप्यते न स पापेभ्यः पद्मपत्रमिवांभसा. सगळं संन्यास योगयुक्त असणारा व्यक्ती असतो की नाही तो काय करतो. कर्मणा आणि सगळे आपल्या हातून करणारे जे काही कर्म असतात की नाही ते सगळेच्या सगळे परमात्म्याने केलेलं आहे. परमात्मा करवत असतो असं समजतो. ब्रह्मावर समर्पण करत असतो. परमात्म्याला समर्पण करत असतो. ब्रह्मणी म्हणजे ब्रह्मामध्ये ठेवून साधन नियमस्य उपचारत्व. साधन आणि हे नियम जे आहेत की नाही आपला एक उपचार आहे. एक उपचार आहे असं समजून जो वृत्त म्हणजे प्रवृत्त होत असतो की पुन्हा पुन्हा प्रवृत्त होत असतो. त्याचे फल काय आहे ते सांगेल. सपापे न लिप्यते त्याला पापलेप लागू होत नाही लागत नाही. कसं उदाहरण पद्मपत्रमिवांबसा. पद्मपत्र कमळाचं पत्र असते पान असते ना पान. कमळाच्या पानावर पाणी टिकत काय नाही. कमळाच्या पत्रावर पानावर पाणी सुद्धा टिपकत नसतं. त्याप्रमाणे सर्व काही परमात्माच करत असतो. परमात्म्याच्या हातूनच करत असतात. भगवंताला समर्पण करतो अशा भावानं कोणीही कोणतेही कर्म केले तर त्या कर्माचं पाप ह्याला लागू होत नाही.
त्या पाण्यासारखं पद्मपत्रावर असणाऱ्या पाण्यासारखं लागू उदाहरण दिले. हे आपण जे काही करतो ते भगवत प्रीत्यर्थ म्हणून करत असतो असं समजावं. यांचे आचार आणि असाच आचार सगळीकडे चालू असतो. हा आचार आपण बाळगावा. हा समजतात शरती आचार. हा कोणतेही काम करायला गेलं तरी मनामध्ये असं समजून ज्या ठिकाणी केला जातो त्या सगळ्या गोष्टींना आचार म्हणतात. भगवत प्रीत्यर्थ कर्म करणे हा एक प्रकारचा आचार आहे. तुम्ही तो आचार जाऊन घ्या, बघ घ्या म्हणत काय वाचा मनसेवा बुद्ध्यात्मनावा अनुसृतभाव करो यद्यत् सकरं तस्मै नारायणाय चिदमर्पय. सगळं जे काही मी करत आहे ते सगळं नारायणा परमात्म्याला समर्पण करावं अशी भावना बाळगावी. हा अभिप्राय गोष्टीमध्ये सांगितले. काय बुद्ध्या केवले इंद्रियैरपि योगिनः कर्म कुर्वन्ति संगम त्यक्त्वा आत्मशुद्धये. आत्मशुद्धीसाठी संग सोडून देऊन असं योगी लोक करत असतात. ज्याप्रमाणे योगयुक्त व्हा तुम्ही म्हणून सांगितलंय असल्या प्रकारचे योग करत राहा. माझ्यासाठी मी केलं, माझं घर झालं, माझ्या मुलाला झालं, हे झालं ते झालं अशा प्रकारची भावना मनामध्ये कधीच येऊ नका. सगळं काही परमात्म्याने करवलं, घडवलं, झालं असं समजून सर्व परमात्म्याला समर्पण करत म्हणून याप्रमाणे हे मोक्ष फल देण्यासाठी काय कारणीभूत बनतो काय बुद्ध्या केवलेंद्रिय केवल इंद्रियैरपि योगिनः कर्म संगम आत्मशुद्धीसाठी असं करत असतात. त्या 11व्या श्लोकापर्यंतचा अभिप्राय तुम्ही म्हणून त्याप्रमाणचा आचार तसल्या प्रकारचा आचार नित्य रोजची वागणूक. आचार म्हणजे काय? रोजची वागणूक जर तुम्ही बाळगलात, स्वीकारलात, शिक्षणात तर आत्मशुद्धी होती. ते मन प्रसन्न राहत. ही गोष्ट मला सांगितली. आता उद्या पण दुसरे उपाय देखील त्याच्यासाठी नियमन करण्यासाठी काय करावे काय सगळे उद्याच्या काही निवेदन करते. आजची सेवा भगवंताच्या दिव्य चरणारविंदी मी समर्पण करत आहे. श्री कृष्ण. हा इथं